रिसायकलिंग प्लांट सुरू करायची गरज खूप दिवसापासूनची होती. कारण MGM कॅम्पसवर साधारणतः 50 टन रद्दी जमा होते आणि जी की आम्हाला खूप कमी किमतीमध्ये बाहेर द्यावी लागते. त्यामुळे आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पेपरसाठी लागणारं लाकूड, लागणारं पाणी, लागणारे केमिकल्स हे निसर्गाला घातक आहेत आणि त्याच्यामधून काही ना काही आपल्याला निसर्गाच्या संरक्षणासाठी हातभार लावण्यात यावा म्हणून आपण पेपर रिसायकलिंग प्लांट चालवला आहे. या ठिकाणी मुलांची जी सबमिशन आहे, जर्नल, त्यांची नोटबुक, असाइनमेंट वगैरे ही सर्व रद्दी आपण बाहेर न विकता या ठिकाणी पेपर रिसायकल प्लांट मध्ये आपण युटिलाइज करतो. म्हणजे तुम्ही बाहेर पाठवत नाही? बाहेर आणि रद्दी त्यांची विकत नाही. अच्छा. तर आता या प्लांटची स्थापना झाल्यापासून आपण ही रद्दी बाहेर देत नाही. या ठिकाणी त्याचं आपण पूर्ण रद्दीचं समजा रिसायकल करतोय, नवीन पेपर बनवतो. नवीन पेपर म्हणजे ह्या रद्दीचा हे पूर्ण वेस्ट आहे आणि याचा आपण रियूज करतोय. ओके. आणि रिसायकल करतोय म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ही. आता हे मुलांचे जर्नल वगैरे या ठिकाणी आहेत, हे सगळं आपण रिसायकल करतो. अच्छा. आता ही रद्दी आहे जी टोटल पूर्ण थ्रेडिंग केलेली आहे, म्हणजे कट केली आहे कट केलेली आहे. अच्छा. तर आपली एक मशीन आहे JNEC मध्ये, तर त्या ठिकाणावर आपण ही रद्दी कट करून घेतो आणि या ठिकाणी आपण यूज करतो. चालेल. आता आपण वेस्टेज कचरा पेपर रिसायकलसाठी आपण हायड्रोपल्परसाठी घेऊन चाललोय. तर या ठिकाणी ऑलरेडी शेडिंग केलेलं आहे आपण. तर आता आपण 5 किलो ते 6 किलो रद्दी या ठिकाणी वेइंग मशीनवर आपण मोजणार आहोत. अच्छा. तुम्ही या टब मध्ये घेताय का? या टब मध्ये घेतोय आणि 5 किलो किंवा 6 किलो कॅपॅसिटी आहे आपली 6 किलो. तर आपण एक 5 किलो आपण रद्दी या ठिकाणी घेऊ. याचं मेजरमेंट करणार आहे तुम्ही? याचं मेजरमेंट वेइंग मशीनवर बाजूला होणार आहे. आता हे 5 किलो घेतोय आपण. टबचं ऑलरेडी वजन याच्यातून मायनस केलेलं आहे आपण. तर 5 किलो रद्दी आपण या ठिकाणी घेतोय. तर 5 किलोला किती प्रमाणात ॲलम आणि रोझिन टाकायचं हे मी तुम्हाला दाखवतो. तर 5 किलो हे मेजरमेंट झाल्यानंतर हे 5 किलो घेत आहे समजा. 5 किलो हे करतोय आपण. अच्छा. ठीक आहे. एक ॲक्युरेट 5 किलो झाल्यानंतर या ठिकाणी आपण एक मुलांसाठी तुम्ही बनवलेले फाईल्स आहे का सगळे? हे फाईल बनवलेली आहे सर्व. अच्छा. या ठिकाणी स्क्रीन प्रिंटिंग आणि फाईल हे सर्व झालेले. सगळं रिसायकल केलेलं पेपरचं बनवलेलं आहे. हे सगळे आपले प्रॉडक्ट आहेत. वा वा, छान छान. त्यानंतर आता हा मुलांसाठी हा चार्ट आहे. 1 किलोला किती रोझिन घ्यायचं आणि किती ॲलम घ्यायचं. तर आपण 5 किलो घेतलेले आहे. तर आता 150 ग्राम रोझिन आणि 300 ग्राम हे ॲलम आपण घेणार आहोत. अच्छा. आपण 5 किलोला 150 ग्राम रोझिन आणि 300 ग्राम ॲलम पावडर, व्हाईट पावडर घेणार आहे. ठीक आहे. आता हे आहे रोझिन पिवळ्या कलरची आणि व्हाईट कलरचा ॲलम. हा. काय करते सर हे? हे रोझिन जे आहे त्याची बॉन्डिंग करते, पेपरची बॉन्डिंग करते. अच्छा. आणि हे जे व्हाईट वाले ॲलम ते पेपरवरची शाई पुसून टाकतो. शाई पुसून टाक. जी आपली रिसायकल पेपरमध्ये जी शाई असते आपली, ती शाई पुसण्याचं हे काम. काय कोण पुसून टाकते? ॲलम पुसून टाक. आणि हे काय करतो? आणि हा बॉन्डिंग करतो. बॉन्डिंग म्हणजे तो पेपर जो स्ट्रेंथ वाढवतो त्याचा बॉन्ड करण्याचं हे बॉन्ड करतो. हे आपण सांगितलेलं आहे. आता 5 किलोला आपण हे 150 ग्राम टाकणार आहोत. 5 किलोला 150 ग्राम. राईट. ते अंदाजाने आपण इथून मोजून घेतोय आणि तिकडे वेइंग मशीनवर याचं वजन करतो. हे 300 ग्राम येणार आहे. आता हे 300 ग्राम या ठिकाणी आपण ॲलम पावडर घेतो. आता 2 बकेट घेऊन आपण रोझिन आणि ॲलमचं प्रमाण याच्यामध्ये आपण मिक्स करून घेतो. विथ वॉटर पाण्यासोबत मिक्स झाल्यानंतर हे आपण हायड्रोपल्परमध्ये टाकणार आहोत. आता 5 किलो वेस्टेज आपण या ठिकाणी भिजवणार आहोत.
ह्याला पाणी म्हणजे स्वच्छ पाणीच लागतं का असं काही आहे? याला आपण आपला ऑलरेडी एक प्लॅन आहे वॉटर रिसायकल प्लॅन, तर हेच पाणी आपल्या झाडांना वगैरे जाते. तर पाणी याला कोणतंही चालतं, ह्याला कोणतंही पाणी चालतं? कोणतंही पाणी चालतं. या टँकमध्ये आपण एक 3 दिवस पाणी ठेवू शकतो. म्हणजे हे पूर्ण पाण्यामध्ये आधी भिजवून घ्यायचं. किती वेळ भिजवायचं आता याला? याला 3 ते 4 तास याला भिजवावं लागतं. 3 ते 4 तास तुम्ही याला भिजवता. आणि जर पुठ्ठा असला कोरोगेटेड बॉक्स तर याला आपण 24 तास भिजवतो. पुठ्ठा वगैरे असेल तर पुठ्ठा. 24 तास, म्हणजे जास्त वेळ. ते 12 ते 24 तास त्याला भिजवतो. अच्छा. तास झाल्यानंतर हे सर्व मटेरियल आपण या ठिकाणी भिजलेलं आहे. हे प्रोडक्शनसाठी हायड्रोपल्परसाठी हे रेडी मटेरियल तयार झालेलं आहे. यानंतर आपण हायड्रोपल्पर अर्धा भरून घेतो. अर्धा म्हणजे जवळजवळ 60 लिटर आहे. याच्यात 120 लिटर पाणी बसते. अच्छा, हे हायड्रोपल्पर 120 लिटरचं आहे, त्यामध्ये तुम्ही तर आपण हे 60 लिटर त्या ठिकाणी पाणी भरून घेता. चालेल. सगळं वेस्टेज आपण आता बकेटीमध्ये टाकणार आहोत. त्याच्यानंतर बकेटीतून हायड्रोपल्परमध्ये आपण येणार आणि पल्पर आपण आता चालू करू. प्रोसिजर आपली आहे की आता कॉटनचा पल्प आपण तयार केलेला आहे. तर कॉटनचा पल्प आपण जे प्रमाण ठरवलेलं आहे आपलं 20% कॉटन आणि 80% पेपर, त्यानुसार आपण हा कॉटनचा पल्प आहे, हे आलम पावडर आहे आणि हे रोझिन आहे. हे जे सोल्युशन आपण तयार केलेलं आहे. तर हे 10 मिनिटं झाल्यानंतर हे सर्व आपण सोल्युशन याच्यामध्ये टाकणार. म्हणजे ते वेस्ट पूर्ण 10 मिनिटं तुम्ही त्याला मिक्स 10 केलं मिनिटं पल्परमध्ये. झालं, याचा पूर्ण आता कॉटनचा आता भुगा लगदा झालेला हां. आहे. मग यानंतर हे चालू कंडिशनमध्ये आपण याला रोटेट करत मिक्स करणार. हे सगळे प्रमाण याच्यात मिक्स झाल्यानंतर आपला फायनल पल्प यामध्ये तयार होईल. सर्व सोल्युशन आणि ॲलम, रोझिन आणि कॉटन आणि पेपर वेस्ट यांचं एकत्र मिश्रण तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आता हे मिश्रण आपण एका टबमध्ये काढत आहोत. तयार झालेला पल्प हायड्रोपल्परमधून आपण काढलेला आहे. या टबमध्ये सर्व व्हाईट पल्प आपल्याला दिसत आहे. तर हा पल्प आपण नेक्स्ट प्रोसिजर प्रोडक्शनसाठी आपण या ठिकाणी याचा यूज करणार. हे आहे युनिटमध्ये आपण याचा यूज करणार. या यंत्राचं नाव आहे आपलं हीटर. हीटरचा उपयोग याच्यासाठी होतो की आपण जो खादीमधून आणलेला कॉटनचा कपडा आहे, हा कॉटनचा कपडा याच्यामध्ये पूर्णतः भुगा होतो, याचा पल्प तयार होतो. म्हणजे कॉटनचा पल्प या मशीनमध्ये या होता. मशीनमध्ये हायड्रोपल्परमधून तयार झालेल्या या 100 लिटरच्या टबमध्ये आपल्या या पल्पमध्ये काही प्रमाणात आलम आहे, काही प्रमाणात रोझिन, काही प्रमाणात कॉटन आणि कॉटनचा लगदा आहे. मशीनचं नाव आहे युनिवॅट. युनिवॅटमध्ये आपण 20x25च्या जो पल्प काढलेला आहे आपण, त्या पल्पची आपण शीट तयार करतो. 20x25 घेतल्यानंतर कटिंगमध्ये 2-2 इंच सोडल्यानंतर 18x23ची फायनल शीट आपल्याला तयार होते. सगळ्यात पहिले आपण याचं हे मेजरमेंट फिक्स केलं. हा 2 लिटरचा मग्गा आहे आणि या पल्पमध्ये रोझिन आणि ॲलम हे 2 प्रकारचे सोल्युशन आपण याच्यात ॲड केलेले. 2 लिटरचा मग्गा या ठिकाणी घेतल्यानंतर आपण हे प्रमाणे याला ठराविक फिक्स केलेलं आहे. त्यानंतर फाईलसाठी वेगळं, रेलसाठी वेगळं, अशा प्रकारे आपण याची मेजरमेंट फिक्स केलेलं आहे. यामध्ये पल्प टाकल्यानंतर याला हाताने थोडा वेळ फिरवावं लागतं. जो की पल्प शीटमध्ये सर्व ठिकाणी समांतर पसरल्यानंतर याची एक लेयर तयार होते.
एक मिनिट. खाली एक स्टँड आहे. त्या ते स्टँड लावल्यानंतर आपली जी डेकल आहे ज्याला डेकल म्हणतात 20x25 हे डेकल आहे. त्यानंतर शीटमधलं सर्व पाणी हे खाली जातं. त्यानंतर हे हँडल आपण बाजूला करून या ठिकाणी ही फ्रेम बाजूला केल्यानंतर ही जी जाळी आहे ती घेऊन आपण या ठिकाणी टाकणार आहोत. त्यानंतर लगेच दुसरी शीट या ठिकाणी याच्यामध्ये थोडं पाणी असेल तर ते पाणी आपण हे दोन्ही साईडनं प्रेशर देऊन ते दाबतो. या ठिकाणी जे याच्यातलं वॉटर आहे ते निघतो. आणि फायनली अशा प्रकारे आपलं हे शीट तयार होतं. या ठिकाणी पाण्याचा पोर्शन राहिल्यामुळे हे शीट हे अरेंजमेंट सांगा, स्टँडिंग अरेंजमेंट कसं घेतलं तुम्ही? स्टँडिंग अरेंजमेंटमध्ये आपण हा एक टेबल आहे. या टेबलानंतर टेबल आहे आणि हे वुडन वॉटरप्रूफ आहे. वॉटरप्रूफ आहे. नंतर हा एक कॉटन आहे याला आणि हा एक कॉटन. ओके. आणि याच्यानंतर एक अजून आपण वरती एक कॉटन टाकतो. अच्छा. त्याला वुलन फेल्ट म्हणतात आणि हा एक दुसरा साधा कॉटन आहे. अशा प्रकारे याच्यावर एक आपण शीट याच्यामध्ये टाकतो. आता 10 लेअरचे शीट आपण तयार केले. या ठिकाणी 10 आणि या ठिकाणी 10 आहे. हे दोन्ही टेबल वरचे मिळून आपण आता याला याच्यातलं जे पाणी आहे ते एक्सेस पाणी आपण बाजूला काढतो. तर या मशीनचं नाव आहे स्क्रू प्रेस. तर या स्क्रू प्रेसमध्ये या 20 शीट बनलेल्या आहेत. आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्या ठिकाणी वुडन फ्रेम टाकून दोन्ही याच्यावर वरतून एक वुडन प्लेट येईल आपली प्लेट. कोणती वुलन? ते वुडन फ्रेम आहे. अच्छा. आणि हे लाकडी प्लायबोर्ड. ज्या पतल्या शीट असतात त्या आपण या ठिकाणी या फ्रेमवर टाकतो. काही जाड शीटची थिकनेस आहे त्यामुळे याला आपण या ठिकाणी वाढवतो. हे वाळवतोय आपण समजा. अच्छा, ठीक आहे. म्हणजे समजा पतळे असतील तर हे पातळ शीट असतील तर आपण वरती या ठिकाणी वरती ड्राय करायचं. ड्राय. चालेल चालेल. या ठिकाणी वाळू असल्यानंतर आता हे अशा प्रकारे शीट आपल्याला वाळलेली दिसणार आहे. तर याच्यातला जो पाण्याचा पोर्शन आहे ते सगळं वाळून गेलेलं. आता हे पूर्ण ड्राय झाली आहे समजा. आता ही ड्राय झालेली आहे. अच्छा. आता ही इसी नेक्स्ट प्रोसेस आहे कॅलेंडरिंग. कॅलेंडरिंगमध्ये या ठिकाणी आपण फ्लॅटनेस या शीटला कशा प्रकारे मिळेल स्ट्रेटनेस. स्ट्रेट आणि फ्लॅट करतो समजा. या ठिकाणी आपण फ्लॅट. अच्छा. आता हे वाळलेले सगळे पेपर आपण कलेक्ट करून एका ठिकाणी ठेवून कॅलेंडरिंग मशीनसाठी पाठवतो. अच्छा. या कॅलेंडरिंग मशीनमध्ये शीटला स्ट्रेटनेस प्राप्त होतो. आपली जी शीट आहे त्या शीटला स्ट्रेटनेस प्राप्त होतो. या ठिकाणी रोलरमधून शीट पास झाल्यानंतर ॲट अ टाईम 5 ते 6 शीट्स आपण या रोलरमधून पास करतो. या ठिकाणी पत्रे आहेत. या पत्रामध्ये प्रत्येक पत्र्यामध्ये एक शीट आपण ठेवतो.
यामुळे शीटला स्ट्रेटनेस प्राप्त होतो. आणि या तिचा अपडाऊन मुवमेंट आहे, किती प्रमाणात आपल्याला तिचा फ्लॅटनेस पाहिजे हे यावर मेंटेन होतं. तयार झालेली शीटवर ही flat झाली समजा. फ्लॅट झालेली आहे. अच्छा. यानंतर काय करतो तुम्ही त्याला आता? त्यानंतर सर्व फ्लॅट शीट आपण फर्दर प्रोसेसमध्ये कटिंग मशीनमध्ये आपण पाठवतो. अच्छा, ही मशीन आहे. त्या साईजनुसार आपण कटिंग वगैरे करतो. या मशीनवर कटिंग करतो आपण. या ठिकाणी आपण मशीन ऑन करतो. एक ऑन बटन मशीन. या बटनांची माहिती सांगतो मी प्रथम. मोटर ऑन ऑफ, लाईट ऑन ऑफ. या ठिकाणी मेजरमेंटसाठी आपल्याला स्केल लागेल, पेपर, कोणते शीट आपल्याला कट करायचे वगैरे. ते दाब, अप अँड डाऊन, रिझर्व, फॉरवर्ड, ऑन ऑफ, बॅक गेजेस, हे दाबचं बटन. त्या सर्व बटन कंट्रोल पॅनलची प्रथम माहिती घेऊन सेफ्टीने हे आहे सेन्सर. या ठिकाणी बोट जाता कामा नये. या ठिकाणी आपला हात आल्यानंतर मशीन ऑटोमॅटिक बंद करतो. म्हणजे या ठिकाणी सेफ्टी प्रोव्हाइड आपल्याला आहे समजा, म्हणजे कटरच्या हात खाली हात जाऊ शकत नाही, ऑटोमॅटिक बंद होईल. जाऊ नाही शकत. अच्छा, ठीक आहे. सेन्सर. या ठिकाणी हे वेस्टेज आहे, जे की 18x23 या शीटनुसार आपण जे कट करणार होतो याचं परत तुम्ही रिसायकल त्याचं करत आपण असाल. परत रिसायकल करतो. हे सर्व गोळा करून आपण आपल्या रिक्वायर्ड शीट साईजनुसार हे जे सगळं वेस्टेज आहे ते आपण परत रिसायकल करतो. हे दाखवा मला शीट कट केलेली. कट केलेली शीट आपल्याला या ठिकाणी अशी कट करून, अच्छा, ठीक आहे. तर यापासून काय बनवतो तुम्ही? यापासून फाईल, इन्व्हॉल्व, म्हणजे कॉलेजसाठी परत जे काही लागणार आहे आपल्याला. जे काय साईज वगैरे लागणार आहे त्यानुसार आपण हे कट करून घेऊ. अच्छा, थँक्यू व्हेरी मच. त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपल्या संस्थांना लागणाऱ्या फाईल्स, लागणाऱ्या पेपर बॅग्स, लागणारे ग्लोव्स आपण इथल्या इथं तयार करतो आणि आपल्या पूर्ण संस्थेला तो ते प्रॉडक्ट आहे ते आपण देतो, जेणेकरून आपल्या इथंच तयार होणारी रद्दी आपल्या इथंच परत पेपरच्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि ज्यामुळे नवीन पेपर तयार करायची आपल्याला त्याची गरज भासत नाही किंवा त्याच्यामुळे नवीन पेपर जो आपण विकत घेतो त्याचं प्रमाण थोडं कमी होतं आणि आपण जी रद्दी आपण बाहेर देत होतो ती आपल्या इथेच रिसायकल करतो.